ಸ್ಥಳೀಯ ನಗರಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯದಿಂದ ಕಳೆದ 2-4 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹಳೆಯ ಗಾಂಧಿನಗರದ ಸುಭಾಷ್ ಗಲ್ಲಿ ಮೊದಲ ಮತ್ತು 2ನೇ ಕ್ರಾಸ್ ಪ್ರದೇಶದ ನಿವಾಸಿಗಳು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಹೋಗಿರುವ ಒಳಚರಂಡಿ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ತೀವ್ರವಾಗಿ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಹಾಗೂ ವೃದ್ಧರ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಇದು ಅಪಾಯಕಾರಿಯಾಗಿ ಪರಿಣಮಿಸಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಕಡೆಗೆ ತಕ್ಷಣ ಗಮನ ಹರಿಸಿ ಪರಿಹಾರ ಕೈಗೊಳ್ಳುವಂತೆ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿರುವ ನಾಗರಿಕರು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. मंगल अर्जुन खटावकर, माजी एक्स कॉर्पोरेटर, आणखीन सुभाष गल्ली क्रॉस नंबर 1 बेळगाव इथं आणि सुभाष गल्ली क्रॉस नंबर 1 आणि सुभाष गल्ली क्रॉस नंबर 2 यामधील जो बीपी आहे तो करून मी कॉर्पोरेटर असताना केले होते. त्याच्यानंतर याची काही रिपेरी किंवा काही झालीच नाहीये आणि यामध्ये काय आहे सगळं चोकअप झालेलं आहे आणि पूर्ण हा बीपी आहे खाली गेलेला आहे. त्यात लाईन बदलण्यासाठी मी 2 वर्ष झाली, 1.5-2 वर्ष झाली जवळजवळ ऍप्लिकेशन दिले होते. कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये जाऊन देऊन आले होते, महापौरांना दिले होते, कॉर्पोरेटर पण होत्या. तरी सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत काही लक्ष घातलेलं नाहीये. आणखीन ते ड्रेनेजचं पाणी साठलेलं आहे. परत लहान मुले आहेत, वृद्ध आहेत, या सगळ्यांना खूप त्रास होतोय. आणखीन आजारी आहेत. परत डास भरपूर झालेले आहेत आणि अक्षरशः घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, संडासमध्ये आतमध्ये घुसलेलं आहे. तरी सुद्धा इकडे कोण लक्ष देत नाहीये. मग मी काय म्हणते, कॉर्पोरेशन जबाबदार आहे किंवा कोण आहे त्यांनी पब्लिक तरी करावं एक, किंवा आमचं टॅक्स जातोय तिथे, तर टॅक्सचा उपयोग त्यांनी कशासाठी करतात हे त्यांनी पब्लिक करावं. आणखीन लवकरात लवकर आम्हाला हे ड्रेनेज लाईन आहे ही बदलून द्यावी, एवढी माझी विनंती आहे. ಹಳೆಯ ಗಾಂಧಿನಗರ ಸುಭಾಷ್ ಗಲ್ಲಿ ಮೊದಲ ಮತ್ತು 2ನೇ ಕ್ರಾಸ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಒಳಚರಂಡಿ ಪೈಪ್ಲೈನ್ ಅಳವಡಿಸಲಾಯಿತು. ಆದರೆ ಸರಿಯಾದ ನಿರ್ವಹಣೆ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಕಳೆದ 3-4 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಪೈಪ್ಲೈನ್ ನಿರಂತರವಾಗಿ ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದೆ. ಇದರಿಂದ ಸ್ಥಳೀಯ ನಿವಾಸಿಗಳು ಅಸ್ವಚ್ಛತೆ ಮತ್ತು ದುರ್ವಾಸನೆಯ ತೊಂದರೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಒಳಚರಂಡಿ ಪೈಪ್ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬಂದ್ ಆಗಿರುವುದರಿಂದ ಒಳಚರಂಡಿ ನೀರು ಶೌಚಾಲಯಗಳಿಂದ ಹಿಂತಿರುಗಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಬರುತ್ತದೆ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಈ ಒಳಚರಂಡಿ ನೀರು ನೇರವಾಗಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಹರಿದು ಬರುತ್ತದೆ. ಸ್ಥಳೀಯ ನಿವಾಸಿ ಕರೀಂ ಜಮಾದರ್ ಅವರು ಕೂಡ ಒಳಚರಂಡಿ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ತಕ್ಷಣ ಪರಿಹರಿಸುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. करीम जमादार म्हणून आणि ही समस्या जे आहे 2 वर्ष झाले साहेब. इथं आम्ही राहून तर 22 वर्ष झाले. अगोदर लाईन घातलेली ती, त्याच्यानंतर हे सगळे डॅमेज झाले आणि त्यांनी रोज येऊन काम करून जातात, त्याचा काही प्रश्न नाही. परंतु लाईन जे खालती उतरून सगळं पॅक होऊन बसलेलं आहे, त्याच्यानं कोण जबाबदार घ्यायला तयार नाही. आज येतो, उद्या येतो, आज करतो, परवा करतो असं सांगत होते. आम्ही आश्वासन दिलो, आम्ही कमिशनरला पण ॲप्लिकेशन दिलो, डीसीला पण दिलो, कॉर्पोरेशन कमिशनरला पण दिलो, डीसीला पण दिलो आणि शेठला पण जाऊन भेटलो. शेठ काय आश्वासन दिले आम्हाला, आमच्या फंडमधून आम्ही करून देतो म्हणून त्यांनी सांगितले. अजून काय डेट आम्हाला सांगितले नाहीत. करतो ह्या आठवड्यात करतो. आता बंद होऊन समस्या फुलून बसले. आम्ही माणसं कसे कुठं तर जाऊन बाहेर बसतील, परंतु बायका कुठं जाणार? पाणी सगळं आत शिरून सगळं डॅमेज फुल येऊन त्यांना फोटो पण मारून पाठवून दिलो, सगळे केलो मी. काय त्याच्याबद्दल त्यांनी काय अजून हे केले नाही. काल आलेले साहेब आलेले येऊन, त्यांची पण काय तर समस्या असेल. काय कॉर्पोरेट हे आले नाही, कॉन्ट्रॅक्टर आले नाही, हे नाही, त्यांनी गेले. ब्युरो रिपोर्ट KMM काडा न्यूज बेळगावी.